नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटी महामंडळाचे आर्थिक गणित सुसाट। एका दिवसात 35 कोटीचा टप्पा पार करत रचला सर्वोच्च उत्पन्नाचा विक्रम। काय असणार, चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, एसटी महामंडळाने एकाच दिवसात 35 कोटी रुपयाचा टप्पा पार करत मागील 75 वर्षाचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत। मागील अनेक महिन्यापासून तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाचे एसटी म्हणजे आर्थिक गणित हे सध्या सुसाट असल्याचे पाहायला मिळते। कारण 16 नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाने 35 कोटी 18 लाख रुपये कमवून सर्वोच्च उत्पन्नाचा विक्रम प्रॉफिट रचला आहे। एसटीच्या 75 वर्षाच्या ऐतिहासिक एका दिवसात मिळवलेल्या सर्वाधिक उत्पन्नापैकी सर्वाधिक उत्पन्न आहे। दरम्यान यामध्ये पुणे विभाग हे आघाडीवर आहे। पुणे विभागातून 21 कोटी 52 लाख रुपयाचा उत्पन्न एसटी महामंडळाला मिळाले आहे। त्याखालोखाल धुळे नंदुरबार विभाग हा दुसऱ्या क्रमांकावर असून या विभागातून 21 कोटी 25 लाखाचे उत्पन्न एसटीने मिळवले आहे। तसेच जळगाव विभाग हा तिसऱ्या क्रमांकावर असून या विभागातून 18 कोटी 5 लाख रुपयाचा उत्पन्न मिळवले आहे। राज्यात कोणतीही घडामोड घडली तरी त्याचा थेट परिणाम हा एसटीवर होतो। ग्रामीण भागात एसटी हा प्रवाशांमध्ये एक महत्त्वाचा स्रोत आहे, पण अनेकदा या एसटीवर संकट कोसळल्याचे चित्र होते। पण यंदाची दिवाळी ही एसटी महामंडळासाठी देखील खास ठरली आहे। भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान 95 कोटी 35 लाख रुपयाचं उत्पन्न एसटीने कमवले जातील असे सांगण्यात आले आहे। मित्रांनो, 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी बंदच्या संपाची हाक दिली होती, पण त्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ही संप मागे घेण्यात आला। दरम्यान मंत्री उदय सामंत यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांबाबत बैठकीत महत्त्वाच्या 4 मुद्द्यांवर चर्चा झाली आहे। या बैठकीत अनेक निर्णय देखील घेण्यात आले आहे। मित्रांनो, बैठकीत घेण्यात आलेले निर्णय काय असणार आहे? पुरुष महिलांवर अन्याय होत असेल तर संबंधित अधिकाऱ्याकडे दाद मागू शकतात। तसेच बोनस वाढला पाहिजे या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि जाहीर करतील। तसेच 2200 नवीन गाड्या येणार। 2025-26 मध्ये 2500 बस येणार। येत्या 4 वर्षात एसटीत 9000 बसेस दाखल होणार असे बैठकीत सांगण्यात आले आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।